योगिता योगिता आहे ना? बघ मागे बघ. अरे बघ. मी आता फक्त पायाखाली बघणार आहे. आम्ही 8 जण आहोत. वय जवळपास 40 आणि काहींचं 40च्याही पुढे. आम्ही फिट आहोत का? आज हा प्रश्न महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं एवढंच आहे, आम्हाला शिखरावर पोचायचं आहे. रात्र आहे, रस्ता दिसत नाही, फक्त टॉर्चचा प्रकाश आणि विश्वास प्रत्येक पावलाबरोबर. शरीर हार मानायला सांगतंय, पण मन अजूनही एक पाऊल पुढे टाकतं. कुणी पुढे जातं, कुणी मागे थांबतं, पण कुणीही एकटं नाही. हा आमचा पहिला ट्रॅक आहे, पण थांबलेलं आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे. या वयात स्वप्न संपत नाहीत, फक्त स्वतःसाठी वेळ काढायची हिंमत कमी होते. इथे फिटनेस मोजला जात नाही, इथे इच्छाशक्ती मोजली जाते. ही फक्त डोंगरांची चढाई नाही, ही आयुष्याला पुन्हा हो म्हणायची हिंमत आहे. ही एका नव्या कहाणीची सुरुवात आहे. चला तर मग सुरुवात करूया या ट्रॅकला. मी अभिषेक मिटबावकर आपले या ट्रॅक मध्ये स्वागत करतो. ठीक है, मैं क्यों बोल रहा हूँ पता है? Because you guys are very smart. Choose Kalsubai as your first track. ठीक है, so it's gonna be really fun. ठीक है, कुछ डरने की बात नहीं है, कुछ टेंशन नहीं है. So are we clear? Yes. You guys, are we ready? Yes. Are we ready? Yes. Let's go. Let's go. Woo! Out of those. तर आता फायनली आम्ही कसाराला पोचलो आहोत आणि आता कसारावरून आम्ही पुढे निघतो आहे. हा बघा तुम्ही, ही सगळी आपल्या ग्रुपमधलीच माणसं आहेत आणि ही काही माझ्याबरोबर आलेली खास माणसं आहेत. ओळख करून द्या. मनीष वानकर, मिथुन गाडेकर, मी याची बायको योगिता गाडेकर. गीता गाडेकर. ओळख करून द्या. ओळख हाय बक्षिता शेट्टी. चला तर मग फायनली आता इथून आपल्याला कॅबमधून जायचं. पण या अगोदर एक बाळू म्हणून एक व्यक्ती आहे, ज्याच्या घरी आपल्याला जायचं आहे. सगळं सामान ठेवायचं आहे, हे हॉटेलमध्ये जायचं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे इकडे, की आपल्याला जे सामान नको आहे ते आपण तिथे ठेवू शकतो आणि मग जे नेसेसरी सामान आहे आपण तेच फक्त घेऊन जाऊ शकतो ट्रॅकला. हे खरंच एक खूप मस्त आहे काम झालेलं आहे इकडे. आता ग्रुप पुढे गेलेलं आहे, आम्ही चेस करतो आहे. चला परत भेटू, तुम्हाला असेच दाखवतो पुढचे व्हिडिओज कळसूबाईला पोचल्यावर आणि पोचताना कसंच आम्ही जाणार आहे. आता आम्ही जीपमध्ये आहोत आणि बारी विलेजच्या दिशेने निघालो आहोत. या ट्रॅकला येण्यासाठी आम्ही माइल्स टू गो या टीममध्ये बुकिंग केली होती. त्यांचा नंबर इथे मेन्शन करतो, जेणेकरून तुम्ही त्यांना कॉल करून या ट्रॅकचा आनंद घेऊ शकता. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 8:85 लोकल पकडली होती कसाराला जाण्यासाठी. आणि कसाराला टच झाल्यानंतर आता आम्ही जीपमधून एका हॉटेलमध्ये चाललो आहोत. हॉटेलमध्ये डिनर करणार आणि बारी विलेजच्या दिशेने परत निघणार. आणि बारी विलेजला साधारणतः आम्ही 2 वाजता पोचू आणि अंदाजे 2-2:30 वाजता आम्ही हा डोंगर चढायला सुरुवात करू. साधारणतः 4 ते 5 तास लागतात हा डोंगर चढायला. साधारणतः आम्ही 6च्या आसपास या शिखरावरती पोचू. चला मग बारी विलेजला पोचल्यावरती तुम्हाला मी पुढचे अपडेट्स देतो. फायनली पायथ्याशी पोचलो आपण. हे बघा, अजून भरपूर चालायचं बाकी आहे. इथे टप्प्याटप्प्याने आपल्याला हॉटेल्स बघायला मिळतात, जिथे काही स्नॅक्स आणि आपण मॅगी वगैरे खाऊ शकतो. पण शक्यतो ट्राय करा की कमीत कमी थोडं कमीच खायचं, कारण चढताना आपल्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. आम्ही तर इथे कुठे काही खाल्लं नाही आहे. मी इथे येताना प्रोटीन बार कॅरी केले होते आणि अख्ख्या प्रवासामध्ये मी प्रोटीन बारच कन्झ्युम करत चाललो आहे.
त्याने खूप एनर्जी येते आणि तुम्हीही असंच करा. आम्ही साधारण 5:30 वाजता शिखरावरती पोचलो. सूर्योदय 6:15ला होणार होता. वरती पोचल्यावर प्रचंड थंडी आणि हवा होती. घातलेल्या जॅकेटमधून पण थंडी जाणवत होती. पण आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती सूर्योदयाची. पण खूप धुके असल्या कारणाने सूर्योदय नाही दिसला. पण या शिखरावर पोचल्याचा आनंद शब्दात वर्णन नाही करू शकत. वरून डोंगर खूप सुंदर दिसत होते आणि मंदिर अतिशय सुंदर होते.